मुंबईतील जनआक्रोश मोर्चातून आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर हल्लाबोल केलेला आहे। वाल्मिक कराडला रुग्णालयातून बाहेर काढा, वाल्मिक कराडचे रिपोर्ट सार्वजनिक करा असं अंजली दमानी यांनी म्हटलंय, तर त्याला रुग्णालयातून बाहेर काढा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा निघाला। जनआक्रोश मोर्चामधून जितेंद्र आव्हाड यांनी कराडवर हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडला का घाबरतात? वाल्मिकच्या हातामध्ये अशी कोणती गुप्त गोष्ट आहे ज्यामुळे सर्व घाबरतात, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। राजकीय वरदहस्ताशिवाय कराड ऍडमिट नाही असं दीपक केदारांचा आरोप आहे। एवढे सगळे वाल्मिकला का घाबरतात? हा पण घाबरतो, तो पण घाबरतो, तो पण घाबरतो। वाल्मिकच्या हातात अशी कुठली गुप्त गोष्ट आहे ज्याच्यामुळे हे काही त्याच्या विरुद्ध बोलत नाही आणि काही करायलाही धजावत? आरोपी अटक नसताना तुम्ही त्या मास्टर माइंडला आयसीयू मध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट, हा राजकीय वरदहस्ताशिवाय ऍडमिट नाही, हा सुद्धा माझा थेट या ठिकाणी आरोप आहे। वाल्मिक कराडला रुग्णालयातून बाहेर काढा, त्याला झालेला आजार मोठा नाही असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। वाल्मिक कराड अगदी ठणठणीत आहे, वाल्मिकचे सर्व रिपोर्ट सार्वजनिक करा, वाल्मिकची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। वाल्मिक कराडला पहिला ते हॉस्पिटलमधून बाहेर काढा, त्याला स्लीप ॲपनिया झालाय ना। स्लीप ॲपनियासाठी कशासाठी हाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं? काय एवढं असतं स्लीप ॲपनियामध्ये? या देशातल्या 50% लोकांना स्लीप ॲपनिया आहे। अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा। ठणठणीत आहे त्याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे। मुंबईत जेव्हा असे मोर्चे होतात तेव्हा देशभरात आवाज उठतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील शिंतोडे सरकार साफ करू शकलं नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। मुंबईमध्ये जेव्हा अशा विषयांना आवाज उठवला जाईल तेव्हा तो देशभरात जातो। सरपंचाची हत्या दिवसाढवळ्या झाली आणि त्या हत्येचे शिंतोडे सरकारवर उडालेले आणि सरकार ते शिंतोडे अद्याप साफ करू शकलेलं नाही। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी जरांगींनी केली आहे। या उपोषणात पहिल्यांदा संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुखचा मोर्चात सहभाग होता। आता तुमची मूळ मागणी काय आहे? मूळ मागणी आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत, आम्हाला न्याय पाहिजे। पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे की जे कोणी आरोपी अद्यापही फरार आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई